चला आपण आता वांग्याची भाजी बनवूया। गॅस चालू करून आपण कढई ठेवली आहे, याच्यामध्ये तेल घालून घेऊया। थोडंसं जास्त लागते भरल्या वांग्याला। मग आपण याच्यामध्ये जिरं घालूया। छान जिरं तडतडलं की मग आपण जी ही पेस्ट करून घेतली ना, हे बघा, अद्रक लसूण कांदा टोमॅटो ही पेस्ट याच्यात टाकून घेऊया। छान फ्राय करून घेऊया। छान फ्राय झाली ना, मस्त याचा वास येतो। याच्यासाठी ना आपण 10 मिनिटं थांबूया। हे बघा, आपली आता फोडणी तयार होत आलेली आहे। याच्यात आपण आता बॅटर मध्ये भरलंय ना आपण वांग्यामध्ये, ते सारण तेलात टाकून घेऊया आणि याला पण 5 मिनिटं फ्राय करून घेऊया। म्हणजे हे चांगलं भाजलं ना तर वांग्याच्या भाजीला खूप छान टेस्ट येते। भरल्या वांग्याची भाजी करत आहे आपण, त्यासाठी छान टेस्ट यायला याला 5 मिनिटं फ्राय करून घेऊया। हे बघा, आता छान बॅटर तेल सोडलंय। तेल सोडले म्हणजे आपली फोडणी तयार झालेली आहे। आता आपण यामध्ये ही जी आपण भरून घेतलेली वांगी आहेत ना, ही पहा, ही वांगी यात सोडूया। छान पैकी याला झाकून 10 मिनिटं वाफवून घेऊया। ही पहा आपली वांगी। आता याच्यासाठी पण शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेऊया। जे मिक्सर मध्ये आपण वाटण केलं ना, चांगली वांगी आपली शिजली पाहिजे म्हणून आपण यात थोडंसं पाणी घातले। आता 10 मिनिटं छान शिजवून घेऊया। चला तर मग आपण उघडून पाहूया आपली भाजी झालेली आहे का। हे बघा, आपली छान वांगी शिजलेली आहे, बघू शकता। आपल्याला थोडासा रस्सा पण ठेवू शकतो। भरल्या वांग्यात जरासा रस्सा असला तरी छान लागतं। आपल्याकडे हे काळा मसाला आहे, टेस्ट पण छान होईल आणि रंग पण छान येईल, म्हणून आपण वरून थोडासा काळा मसाला पण टाकू शकतो। आणि आणखीन 5 मिनिटं झाकून ठेवूया। हे पहा, आपली आता वांग्याची भाजी तयार आहे। किती छान कलर आलेला आहे आपल्या वांग्याच्या भाजीला। भरल्या वांग्याची भाजी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे आपली ही रेसिपी सगळ्यापर्यंत पोहोचेल। हे बघा, रटारट शिजली आहे। शेअर करा, सगळ्यांना शेअर करा, सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हे बघा, आता मी गॅस बंद करून घेते। झाली आपली भाजी तयार। भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाता बरोबर कशी पण खाऊ शकता आपण।